नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 20 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की सायली अर्जुनला जेलमध्ये नेण्यासाठी ना टिफिन भरत असते. आता टिफिन पॅक करते तोपर्यंत तिथे ना अस्मिता, अश्विन आणि प्रतिमा हे तिघजण येतात. अस्मिता म्हणते, सायली काय करतेस? आणि तर सायली म्हणते, यांच्यासाठी ना मी डबा घेऊन जाते. प्रतिमा म्हणतात, म्हणजे अर्जुनला रोज घरचं जेवण तर मिळते ना? सायली म्हणते, प्रतिमा एवढं कुठलं हो यांचं नशीब, अहो रोज तर तिथलं जेवतायत. आज ना चैतन्य भाऊजींनी खास परवानगी घेतली. आता अश्विन म्हणतो, वहिनी मी येऊ का गो तुझ्यासोबत? सायली म्हणते, नाही नको अश्विन भाऊजी, मी आता एकटीच जाते, पण कदाचित नंतर तुम्हाला आईबाबांना घेऊन यावंच लागेल. आता आणि आणखीन सायली म्हणत असते, अहो आई ना खूपच हट्ट करतात यांना भेटण्यासाठी, ऐकतच नाही अजिबात. अस्मिता म्हणते, हो ग मम्मानी डॅडला ना अर्जुनला भेटू दे, त्याशिवाय ना त्यांना ना शांतच वाटणार नाही. अश्विन म्हणतो, ठीक आहे मग मी घेऊन येतो हां नंतर त्यांना. सायली म्हणते, ठीक आहे तर निघते मग मी. आता सायली टिफिन घेऊन अर्जुनसाठी ना तिथून निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन जो आहे ना, तर अर्जुनला तो पुन्हा एकदा पोलीस पडळकर जो आहे ना, तो टॉर्चर करून ना प्रश्न विचारत असतो. आता अर्जुन त्याला म्हणतो की पोलीसच्या म्हणजे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही माझ्या विरुद्ध पुरावे नाहीत ना मिळाले, काय हो सापडले का? आता असं म्हणल्यानंतर तो पडळकर आहे ना नुसतं रागाने अर्जुनकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे काही सांगू नका, तो चेहऱ्यावरून कळतेच मला. आणि पुढे म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर तुम्ही अंधारामध्ये तीर चालवताय. आता हा पाटकर खूपच आगावा असतो. हां अर्जुन म्हणतो, मला अडकवण्याचा प्रयत्न करताय पण ते तुम्हाला ना अजिबात जमणार नाही. आणि बघा आज नाही ना अर्जुन खरंच खूप ठामपणे दाखवलं आहे या पडळकरच्या समोर सगळ्या गोष्टी बोलताना आणि त्याची बाजू मांडताना सुद्धा. अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट विसरताय तुम्ही, आपली लिगल सिस्टीम कधीही निर्दोष व्यक्तींना शिक्षा करत नाही म्हणून. आणि पडळकर कंटिन्यू अर्जुनकडे रागाने बघत असतो. अर्जुन म्हणत असतो, आणि मी निर्दोष आहे. तो पाटकर रागाने टेबलवरती हात आपडतो आणि म्हणतो, तू निर्दोष नाही आहे, हे बघ तू ज्यावेळेस आहे ना तुझं फोनवरती बोलणं झालं होतं ना त्या माणसासोबत, त्यावेळेस आहे ना तू तुझ्या घरी नव्हता आणि तुझं असं म्हणणं आहे की तू तुझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खायला गेला होतास म्हणून. पण हे खरं असेल हे कशावरून? काय बोल ना. आता बघा हा अर्जुन अक्षरशः हसायला येत असतं या पडळकरच्या वाक्यावरती. अर्जुन म्हणत असतो, हे बघा खून 10 आणि 11च्या दरम्यान जर का झाला असेल तर मी हे सहज प्रूव्ह करू शकतो इन्स्पेक्टर. ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये मी आणि माझी बायको आईस्क्रीम खायला गेलो होतं ना, तुम्ही तिकडच्या माणसांना सुद्धा विचारू शकता. आणि हो CCTV सुद्धा असतील ना, तिकडच्या मॅनेजरची तुम्ही साक्षीसुद्धा घेऊ शकता. आता हे सगळं पडळकर आहे ना, हे ऐकून ना त्याला असं वाटत असते की अरे मी याला अडकवू शकत नाही म्हणून. अर्जुन म्हणत असतो, आणि तुम्हाला बघून तर ना ते लगेचच CCTV फुटेज देतील, चेक करा. हां अर्जुन म्हणतो, 10 आणि 11च्या दरम्यान मी खून नाही केलेला, समजलं? आणि पुढे म्हणतो की हे मी सहजपणे प्रूव्ह करू शकतो. आता या पाटकरला ना खूप राग येत असतो आणि तो पाटकर आहे ना मनातल्या मनात म्हणत असतो की मी कितीही वेडेवाकडे प्रश्न विचारले ना तरी हा माणूस काही फसणारा दिसत नाहीये, हुशारीने उत्तर देतोय. आणि हे आता पडळकरच्या चांगलंच लक्षात आलंय. आता जोरात पडळकर ओरडतो, हवालदार जेलमध्ये टाका नाही याला म्हणून. आता अर्जुन सुद्धा ना तिथून निघून जेलमध्ये निघून जातो, म्हणजे आतल्या रूममध्ये. आणि आपण पाहतोय आता की आपण पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये हा सचिन जो आहे ना, तर तो अगदी मास्क वगैरे घालून वकिलांना घेऊन जेलमध्ये आलेला असतो महिपत आणि नागराजला भेटायला. आता तो वकील जो आहे तर तो म्हणत असतो की महिपत साहेब तुम्हाला सोडवण्यामध्ये आणि आपल्या या केसमध्ये काय काय अडथळे आहेत तर हे तुमच्या लक्षात आले ना? महिपत म्हणतो, हो आले लक्षात, आणि अशा ना लय केस बघितलेत मी, असा महिपत बोलत असतो. सचिन पुढे म्हणतो की अण्णा उद्या ना आपल्या केसचं पहिलं हिअरिंग आहे म्हणून, आणि देशपांडे वकिलांनी जे काही पॉईंट सांगितलेत ना तर ते प्लीज नीट लक्षात ठेवा हां, आणि सगळी उत्तरं त्याप्रमाणेच द्या. आता नागराज हे सगळं ऐकत असतो. महिपत म्हणतो, काळजी नाही करायची दीक्षित, तुम्ही मला सोडण्यासाठी इतका आटापिटा करताय म्हटल्यानंतर आम्ही विसरू का? सगळं आमच्या लक्षात आहे, तो नको काळजी करूच. आता नागराज म्हणतो, नाही प्लॅनिंग तर चांगलं आहे तुमचं, हां चांगलं प्लॅनिंग आहे, फर्स्ट क्लास, म्हणजे हे सगळं महिपतला सोडवण्यासाठी चाललं आहे ना, असं नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की अरे पण माझं काय सांगा ना, मला सोडवण्यासाठी काय करताय तुम्ही? आता असं म्हटल्यानंतर आता ते वकील तर शांतच असतात. सचिन म्हणतो की त्याचं काय आहे ना नागराज अंकल, की तुम्हाला दोघांना जर का मी सोडवण्याचा प्रयत्न केला ना तर ते सगळ्यांच्या नजरेत येईल. महिपत त्याला हां म्हणत असतो. हां सचिन म्हणतो, आणि मग तुम्ही दोघेही सुटणार नाही आहेत. आणि तसंही नागराजला ना अनबेलेबल आहे ना, तो त्याला
बेल मिळू शकत नाही. सचिन म्हणतो तेव्हा आपण असं करूया की आधी अण्णांना म्हणजेच महिपतला सोडूया आणि मग यांना बाहेर सोडवलं की मग तुम्हाला बाहेर काढण्याच्या आपण मार्गाला लागूयात. महिपत म्हणतो हां आणि टेन्शन घ्यायचं नाही ना घ्या, दीक्षित बोलला ना तर तो तुला पण सोडवणार. आता बघा हा नागराजला हे सगळं पटतं आणि नागराज हो म्हणून गप्प बसतो. सचिन म्हणतो अण्णा एक इश्यू आहे, जर का सरकारी वकिलाला मॅनेज करायचं असेल ना तर आपल्याला ना थोडीशी कॅश लागेल म्हणून. आणि पुढे म्हणतो की मगच ना ही केसमध्ये ना पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. महिपत म्हणतो एवढंच आहे ना, तुला कॅशच हवी ना, होऊन जाईल, फक्त तो अर्जुन सुभेदार आहे ना आडवा नाही यायला पाहिजे. सचिन म्हणतो त्या अर्जुन सुभेदारचा काटा परस्पर निघालाय अण्णा म्हणून. आता या महिपतला आणि नागराजला कळतच नाही नक्की काय झालंय ते. सचिन म्हणतो अर्जुन सुभेदारला ना एका खुनाच्या केसमध्ये अटक झाली म्हणून. लगेच नागराजला शॉक बसतो ना, तो म्हणतो काय सांगतोय काय. महिपत म्हणतो अर्जुन सुभेदारने आणि खून केला. अरे कुणाचा केला खून. सचिन म्हणतो नाही त्यांनी खून केलेला नसेल, पण तो खुनाच्या आरोपामध्ये त्याला ना अटक झाली हे मात्र नक्की हा अण्णा. आता सचिन आहे ना बाहेरच्या सगळ्या बातम्या या दोघांना देत असतो. इकडे काय झालेलं असतं की इन्स्पेक्टर सावंत त्याचबरोबर चैतन्य आणि सायली टिफिन घेऊन हे तिघजण सुद्धा आलेले असतात. आता एका स्पेशल रूमची परमिशन मिळालेली असते तर त्या पद्धतीने अर्जुन तिथे येतो आणि आता या तिघांशी विचारत असतो आपलं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं का आणि काही लागलं का हाताला म्हणून. आता सायली म्हणते हे बघा तुम्हाला सगळं काही कळेल, तुम्ही अगोदर बसा आणि पटकन जेवण करून घ्या. अर्जुन म्हणतो आधी आपल्या हातात कुठली पुरावे लागले ते अगोदर मला सांगा. चैतन्य म्हणतो हे बघ असं करू नकोस, आमच्या हाती जी काही माहिती लागली नाही आम्ही तुला सगळं सांगतो, पण प्लीज तू आधी सायली बहिणीचा एक जेवण कर. सायली म्हणते अहो बसा बरं पटकन, कारण अर्जुनला अगोदर तर माहिती आणि पुरावे पाहिजे असतात, पण सायली त्याला पटकन जेवायला बसवते. आता सायलीने आणलेला टिफिन आहे ना सायली उघडत असते. अर्जुनही ना इथे थोडंसं इमोशनल होता आणि हा सीन थोडासा स्लो दाखवले आणि थोडं ना इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा इथं दाखवलेलं आहे. आता ना अर्जुनला ना आठवत असतं की प्रत्येक वेळेला सायली टिफिन घेऊन कसा ऑफिसमध्ये येत असते आणि अर्जुन आहे ना त्यावेळेस कसा जेवत असतो ते. आता अर्जुन आहे ना खूप भावूक होतो आणि तो डबा आहे ना पटापट असे घास मोडून ना खायला लागतो. आता असं अर्जुन जेवताना असताना सायलीला ना खरंच खूप वाईट वाटत असतं अर्जुनच्या या अवस्थेवरती. अर्जुन खूप भरभर जेवायला लागतो कारण त्याला घरचं जेवण बऱ्याच दिवसातून मिळालेलं असतं. अर्जुन म्हणतो इकडचं जेवण जातच नव्हतं ग मला बायको, आणि म्हणतो की अगं तुझ्या हाताची सवय लागली ना मला म्हणून. आता सायली सुद्धा थोडी इमोशनल होते, तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. चैतन्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. इन्स्पेक्टर सावंत सुद्धा तिथेच असतात. आता अर्जुन एवढा भरभर जेवत असतो की त्याला ठसका लागतो. सायली म्हणते अहो जरा वरती बघा आणि म्हणून पटकन त्याला पाणी प्यायला देते, कारण अर्जुनला खोकला येत असतो. आता अर्जुन पाणी वगैरे पितो आणि हे सगळं सायली चैतन्य हे बघत असतात आणि या दोघांना ना खरंच खूप वाईट वाटत असतं अर्जुनची ही अवस्था बघून. आता पुढे अर्जुन पुन्हा फास्ट जेवायला लागतो. सायली म्हणते की माझ्या नवऱ्यावरती ही वेळ नाही त्या प्रियामुळे आली आणि प्रिया हा तुझा शेवटचा अपराध आहे, यापुढे ना तुला अजिबात माफी नाही, असं सायली मनातल्या मनात म्हणत असते. इतक्यातच अर्जुन जेवण संपवतो आणि टिफिन वगैरे देतो सायलीला. आता पाणी वगैरे पिलेलं आपल्याला दाखवलेलं आहे. आणि आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य आता हे तिघजण सुद्धा ना केसवरती डिस्कशन करणार असतात. आता आपण पाहतोय की अर्जुन थँक्यू म्हणून पाण्याची बाटली सायलीला परत देतो आणि चैतन्याला म्हणतो बरं आता आपण कामाबद्दल बोलूयात का. चैतन्य म्हणतो हो. म्हणून आता चैतन्याने जी काही फाईल आणली आहे तर ते ओपन करतो आणि चैतन्य सांगतो हे बघ मी तुझं वकीलपत्र तयार केलेलं आहे, हे बघ तूच तुझा वकील असणार आहे आणि ऑफकोर्स मी तुझा असोसिएट असणार आहे म्हणून. आता अर्जुन ती सगळी डॉक्युमेंट पाहत असतो आणि इन्स्पेक्टर सावंत पण तिथेच असतात. आता बघा अर्जुन विचारतो की आता मला सांगा की तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन मिळाली. चैतन्य म्हणतो ओके, रविराज सरांकडून मला असं माहिती मिळाली की या केसवरती जे जज आहेत ना, जज श्रीकांत जमदाडे, तर ते आहे ना अगोदर डिस्ट्रिक्ट कोर्ट होते आणि म्हणजे वकील होते, प्रॅक्टिस करत होते आणि आता ते डिस्ट्रिक्ट जज झालेले आहेत. अर्जुन म्हणतो हो आय नो. आणि सरकारी वकील कोण आहे म्हणजे अर्जुनच्या अपोजिट. तर चैतन्य म्हणतो त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणून. आणि चैतन्य पुढे सांगतो की ॲडव्होकेट प्रभूला ना प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांबाबतीत ना खूपच अडचण आहे. अर्जुन म्हणतो हो माहिती आहे मला, मी ओळखतो त्यांना म्हणून. आता पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की हे बघ पण काळजी करू नकोस, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि अर्जुन म्हणतो बरं इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला काही मिळाली का माहिती म्हणून. आता सावंत म्हणतो सर पाटकरला हे कळलेलं आहे की तुम्ही शांताला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं होतं म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुनने बघा अर्जुन खरंच खूप हुशार दाखवलं आहे. आता यासाठी रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता म्हणजे आपण हे ऐकलेलं आहे की इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलेलं होतं शांताला, हे पाटकरला समजलेलं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की ठीक
ठीक आहे म्हणून. आता सावंत म्हणतो पण कोर्टात त्याबद्दलचे प्रश्न ना तुम्हाला नक्कीच विचारतील. अर्जुन म्हणतो या सगळ्याची कल्पना होतीच मला, म्हणूनच ना मी या सगळ्याची सुद्धा तयारी केलेली आहे. काय आहे ना की मी आणि शांतामावशी एका वेगळ्याच विषयावरती बोलत होतो. आपण शांतामावशीला दुसऱ्या ठिकाणी का शिफ्ट केलं याचं कारण म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा वापर करता येईल. सायली म्हणते असं कुठल्या गोष्टींवरती तुमचं बोलणं झालं होतं? अर्जुन म्हणतो शांतामावशी ना तिच्या नवऱ्यापासून काही दिवसापासून ना वेगळी राहत होती, कारण तिचा नवरा जो आहे ना तर तो खूप दारू प्यायचा आणि तिला मारायचा सुद्धा. हे कारण पुरेचं असतं ना. आता बघा पुढे ना ही गोष्ट या तिघांना सुद्धा समजते. अर्जुन म्हणतो चैतन्य तू एक काम कर, शांतामावशींच्या नवऱ्याबद्दल तू इन्फॉर्मेशन काढ. चैतन्य म्हणतो ओके ऑल राईट म्हणून. पुढे सावंत सांगतात सर मला अजून एक माहिती मिळालेली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो काय? तर सावंत म्हणतात हे बघा सर, तुम्हाला ज्या जागेवरून अरेस्ट करण्यात आली ना त्या जागेवरचं CCTV फुटेज मला मिळालं आहे. त्यामध्ये ना एक मेजर गोष्ट मला समजली म्हणून. आता अर्जुन म्हणतो काय म्हणून. तर सावंत न बोलता डायरेक्ट मोबाईल घेतात आणि आता अर्जुनच्या हातात देतात आणि त्या मोबाईलमध्ये बहुतेक कसला तरी एखादा व्हिडिओ असावा. आता तो व्हिडिओ अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण पाहतात. आता आपण पाहतोय अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजण तो व्हिडिओ बघतात आणि अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच इन्स्पेक्टर सावंत, याचा आपल्याला कोर्टामध्ये खरंच खूप उपयोग होणार आहे. आणि अर्जुन म्हणतो की सायली एक काम कर, खुनाच्या रात्री आपण ज्या आईस्क्रीम शॉपमध्ये आईस्क्रीम खायला गेलो होतो तर तिकडच्या मॅनेजरशी तू बोल आणि तो जर का साक्ष द्यायला तयार झाला तर आपल्यासाठी ना खूपच बरं होईल. सायली म्हणते की बरं ठीक आहे म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की सर मी सायली मॅडमला हेल्प करतो. आणि आता चैतन्यला अर्जुन सांगतो की तू एक काम कर, ही जी शांतामावशी आहे ना तर तिच्या घराजवळ जा आणि तिथे काही इन्फॉर्मेशन मिळते का बघ. मला असं वाटतं की तुला शांतामावशीच्या नवऱ्याचा ॲड्रेस तिकडूनच मिळेल. आता सायली म्हणते आपण जयेशदादांना सुद्धा कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलवू शकतो ना. अर्जुन म्हणतो हो ऑफकोर्स, त्याची साक्ष तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचीच असेल. आणि सायली पुढे म्हणते की अहो आणखी एक, खुनाच्या रात्री प्रिया आदिराज भाऊजींना रात्री 12:30-1 वाजता भेटली होती म्हणून. चैतन्य तर दचकतोच. अर्जुन म्हणतो काय? अगं पण मम्मा तर म्हणाली होती की प्रिया आणि अश्विन दोघंही एकत्र बाहेर पडाले होते म्हणून. सायली म्हणते हो पण ती ना फार वेळ अश्विन भाऊजींसोबत राहिलेली नसावी, कारण काय ना की त्यानंतर असं म्हणून सायली आता आठवून सांगायला लागते की आदिराजने या सायलीला सांगितलं असतं की नुसतं फोनवर बोलणं झालेलं नाही तर आम्ही दोघंजण काल रात्री भेटलो सुद्धा होतो म्हणून. आणि आता सायली अर्जुनला हे सुद्धा सांगते की तुमच्या सांगण्यावरून जेव्हा मी प्रियाला ड्रेस गिफ्ट केला त्यावेळेस तिच्या हातावरून ना रक्त येत होतं आणि जेव्हा तिला विचारलं तर तिने सांगितलेलं असतं की भाजीचा कट लागला होता म्हणून येतं. आता घडलेला हा सगळा प्रकार सायली अर्जुनला ना आठवून सांगत असते. अर्जुन म्हणतो ही या सगळ्याच्या पाठीमागे ना प्रियाचा असावी. शांतामावशीचा खून प्रियाने स्वतःने केलेला असावा, कारण तिच्या हाताला रक्त लागलं होतं ही गोष्ट आदिराजने सांगितली ना म्हणून. आता आपण पाहतोय की इकडे सचिन सांगत असतो महिपतला कुणीतरी शांता नावाची बाई होती. आता नागराज म्हणतो काय शांता? अरे माहिती ना मग मला शांता म्हणून. आता असं म्हटल्यानंतर महिपत तर बघतच राहतो पण अर्जुनला पण नागराज म्हणतो अरे पण अर्जुनने खून वगैरे नसेल हा केला, दुसरं कुणीतरी खून केला असेल आणि आळ त्याच्यावरती टाकला असेल. नागराजला बघा हा कॉन्फिडन्स असतो अर्जुनवरती. नागराज म्हणतो पण कोणाची हिंमत झाली असेल एवढं हे सगळं करण्याची. तर सचिन म्हणतो माझी ना 100% खात्री आहे की हे सगळं ना त्या प्रियानेच केलेलं असावं म्हणून. आता बघा पुढे सचिन म्हणायला लागतो की कारण अर्जुन आणि सायली ना प्रियाच्या मागे हात धुवून मागं लागले होते. मग तिने त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा जो काही केलो आणि प्रयत्न केला होता ना तर तो प्रयत्न फसल्यानंतर तिला असं काहीतरी नवीन करण्याची गरज होतीच ना. आणि सचिन असं म्हटल्यानंतर महिपतला हे खूपच आवडतं. महिपत म्हणतो तू तर आमच्यासारखा विचार करायला लागलास रे दीक्षित, नाहीतर प्रियाचं डोकं कसं चालतं की आमच्याशिवाय तुला पण कळायला लागलंच की आधी आम्हाला ती प्रिया चिचुंद्री वाटत होती पण ही तर निघाली मगर. आता नागराज म्हणतो महिपत तुला एक गोष्ट सांगू का मी, की जी आपल्याला चुना लावू शकते ना ती अर्जुन आणि सायलीला कसंही अडकू शकते रे. त्या नागराजचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे. आता सचिन पुढे म्हणतो की अण्णा अर्जुन जेलमध्ये असेपर्यंत आपल्याकडे ना खूपच चांगली संधी आहे, त्यामुळे आपण तुमच्या बेलची जी केस आहे ना तर ती आपल्याला झपाट्याने पुढे न्यायलाच हवी, मगच तुमची सुटका लवकरात लवकर होईल म्हणून. आता बघ अर्जुनच्या अगोदर बहुतेक महिपत जेलमधून बाहेर नक्कीच येणार. आपण पाहतोय की इकडे सायली म्हणत असते की प्रिया वाटेल त्या थराला जाईल याची ना मला खात्री आहे. हा खून ना तिनेच केलेला असू शकतो म्हणून. चैतन्य म्हणतो मी एक काम करतो, प्रियानेच खून केला आहे असं अज्युम करून मी त्या दृष्टीने
पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो थांब चैतन्य, लगेचच आहे ना हे करू नकोस. आपल्याला ना पहिल्यांदा तर मी खून केलेला नाही आहे हे सिद्ध करायचं आहे आणि मग त्यानंतरच मग आपण सेकंड स्टेप म्हणून जर का मी हा खून केला नाही तर मग खून केला कोणी, तर याबद्दल ना आपण सर्च करूयात. आणि पुढे म्हणतो अर्जुन, आणि तेव्हा आपण आहे ना प्रियाच्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करूयात. सो प्लीज पहिल्यांदा ना मला निर्दोष म्हणून सुटू देत. आणि प्रियाविरुद्ध जर का आपल्याला कॉन्क्रीट पुरावे मिळाले ना तर मी आपोआपच निर्दोष सिद्ध होईल म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सर तुम्ही अजिबातच काळजी करू नका, तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्ही वाटेल ते मदत करतोच म्हणून. अर्जुन म्हणत असतो की थँक्यू सो मच इन्स्पेक्टर सावंत, आयुष्यात पहिल्यांदा मला माहिती आहे की माझा क्लायंट 100% निर्दोष आहे म्हणून. फक्त आता मला हे कोर्टात दाखवून द्यायचे आणि ते काम फार काही कठीण नाही आहे. आता इतक्यातच काय होतं, इन्स्पेक्टर सावंत यांनी एक कॉन्स्टेबल ठेवलेला असतो, तो म्हणजे तो इन्स्पेक्टर पडळकर आहे ना, तर त्याच्यावरती लक्ष ठेवायला की तो अर्जुनच्या विरोधात काही इलिगल तर करत नाही ना हे पाहायला. तर तो कॉन्स्टेबल आत येतो आणि म्हणतो की सावंत साहेब आतमध्ये मला एक गडबड आहे, मला आतमध्ये येण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो पण मला ना संधीच नाही मिळाली. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात काय रे काय झालं म्हणून. आता तो आजूबाजूला पाहतो आणि आता तो आठवून सांगायला लागतो. तर तो हे सांगत असतो की इन्स्पेक्टर पडळकर म्हणतात की आपण जो मोबाईल अर्जुन सुभेदारच्या टेबल खाली लपवून ठेवलाय ना, पडळकर म्हणत असतो की अर्जुनच्या टेबल खाली जो मोबाईल आपण तिथे टेबलच्या आतमध्ये चिटकून ठेवलाय ना तर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल. अर्जुनच्या टीमचं जे काही बोलणं सुरू होते ना तर ते आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून असा पडळकर एका कॉन्स्टेबलला सांगत असतो. आणि हे सगळं आहे ना या सावंतचा कॉन्स्टेबल आहे ना हे सगळं ऐकत असतो आणि तो आता येऊन अर्जुनला सगळं सांगतो. आणि पुढे म्हणत असतो की साहेब इन्स्पेक्टर पडळकर आहे ना की त्यांनी हे सांगितले, ते पडळकर असे म्हणत होतात की अर्जुनने त्याच्या टीमला काय काय सांगितले, त्याच्या हाती आता पुढे काय काय हाती लागणार आहे आणि पुढे ते सगळेजण काय प्लॅन करणार आहेत हे सगळं आता आपल्याला ऐकायला मिळेल. आणि मग अर्जुनला अडकवायला आपल्याला ना मदत होईल. आणि हे सगळं मी ऐकले म्हणून तो कॉन्स्टेबल सावंतला आणि अर्जुन चैतन्य सायलीला सांगतो. आता चैतन्य एकदम उठतो ना अर्जुन चैतन्य म्हणून वॉट म्हणून आणि टेबल खाली चेक करतात तर खरोखरच तिथे एक मोबाईल असतो की टेबलला आतल्या बाजूने चिटकावून ठेवलेला असतो. आता हा मोबाईल हातातमध्ये घेतात आणि इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ना तर ते मोबाईल घेतात आणि त्याचं रेकॉर्डिंग बंद करतात. अर्जुन आता म्हणतो की थँक्यू सो मच सायली. म्हणते एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे असं वागणं खरंच किती चुकीचं आहे, मी ना त्यांना आत्ता जाऊन विचारते. अर्जुन म्हणतो नाही थांब, आत्ता हे असं काहीच करायला नको आहे आपण म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत तुम्ही एक काम करा की हा फोन तुम्ही तुमच्याकडेच ठेवा म्हणून. आणि पुढे म्हणतो की आपण कोर्टामध्ये ना पुरावा म्हणून हा फोन दाखवूयात. आणि चैतन्य तू या फोनमधलं सिम कार्ड कोणाच्या नावावरती रजिस्टर आहे ना तर ते पहा आणि या फोनमध्ये अजून काय काय आहे तर हे सगळं आपण कोर्टामध्ये दाखवू शकतो हां. आणि पुढे म्हणतो की कॉन्स्टेबल पाटील गुड जॉब, थँक्यू सो मच म्हणून. आणि आता तो कॉन्स्टेबल पाटील जो आहे तर तो तिथून निघून जातो. आता या पडळकरचा कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो तुमची वेळ संपली. आता असं म्हणल्यानंतर ते इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य हे दोघंजण आहेत ना तर तिथून निघून जातात आणि सायली मात्र तिथेच उभी राहते. सायली थोडी इमोशनल झालेली असते. सायली म्हणते की अर्जुनला तुम्ही लवकरच परत घरी याल, खात्री आहे माझी. अर्जुन म्हणतो माझीसुद्धा खात्री आहे. एका निर्दोष व्यक्तीला जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये अडकून ठेवू शकतच नाहीत, हे तर तुला माहिती ना. सायली म्हणते हो म्हणून आणि म्हणते येते हां मी. आता सायली पण तिथून निघून जाते. आता पडळकरचा जो कॉन्स्टेबल असतो ना तर तो अर्जुनला घेऊन आता बाहेर जातो. आता अर्जुन बाहेर गेल्यानंतर बघा तो पडळकरचा जो कॉन्स्टेबल आहे ना तो टेबलच्या खाली खूप शोधाशोध करायला लागतो पण त्याला काही तिथे मोबाईल सापडतच नाही कारण तो फोन इन्स्पेक्टर सावंतांना दिलेला असतो आणि चैतन्यला, त्यामुळे त्याला तिथे तो फोन सापडतच नाही. आपण पाहतो इकडे ही प्रिया जी आहे तर ती अधीराजला भेटायला त्याने दिलेला ड्रेस घालून एका कॅफेमध्ये आलेली असते. आणि आता अर्जुन तिच्याकडे बघून म्हणत असतो की माइंड ब्लोईंग, हा ड्रेस ज्याने कोणी डिझाईन केला असेल ना त्यांनी अशी कल्पना केली नसेल की हा ड्रेस तुझ्यावरती इतका सुंदर दिसेल. आणि तुला माहिती हा ड्रेस इतका सुंदर दिसतोय कारण तो तुझ्या अंगावर आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की त्यामुळेच तो इतका क्लासी आणि एलिगंट दिसतोय. आता प्रिया बघा उगीचच लाजत असते. अधीराज म्हणतो तुला खरं सांगूस का, तू गोंडपाट जरी घातलंस ना प्रिया तर हे असं वाटेल की तू डिझायनर गाऊन घालून आलीस म्हणून. प्रिया लगेच हसून लाजून म्हणत असते तू उगाचच कौतुक करतेस हा माझा अधीराज. आता अधीराज म्हणतो अगं उगाचच, तुला माहिती आहे का मला हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषा अगदी छान येतात आणि त्या सगळ्या भाषा मिळून सुद्धा ना माझ्याकडे ना असा एकही शब्द नाही आहे की ज्याच्यामुळे मी तुझं कौतुक करू शकेन म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर प्रिया मनातल्या मनात
घरात म्हणते अरे हा तर माझ्यावरती कंप्लीट लट्टू झाला आहे, आता हळूहळू याचा खिसा रिकामा करायला काहीच हरकत नाही. संतोषला जे पैसे द्यावे लागणार आहेत ना तर ती इथूनच तर येणार आहेत म्हणून. आदिराज म्हणतो काय ग प्रिया, कसला विचार करतेस तू? तर प्रिया म्हणते कधी कधी आहे ना माझं आयुष्य कादंबरीसारखं वाटतं मला. म्हणजे काय आहे ना की तुला भेटले ना की मला असं वाटतं की मी खूप खुश आहे, माझ्या आयुष्यात खूप आनंद आहे म्हणून. आणि घरी गेले ना की मग परिस्थिती कळते रे मला माझी, म्हणून काही थापा मारायला लागते. पुढे म्हणते मला त्यावेळेस असं वाटतं की माझ्या आयुष्यात आनंद नाहीच आहे, फक्त दुःखच आहे म्हणून. आदिराज म्हणतो काय ग, काय झालं, घरी सगळं ठीक आहे ना? तर प्रिया म्हणते अरे आईचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून. आणि पुढे म्हणते बहिणीची फी नाही भरली तर ती परीक्षेला नाही बसू शकत, आणि भावाला तर छोटा भाऊ आहे ना तर त्याला तर ना एका प्रोजेक्टसाठी दिल्लीला जायचे. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला नाही वाटत की मी एवढा सगळा खर्च करू शकते म्हणून. आणि म्हणून आहे ना असं वाटतं की भावाची दिल्लीला जाण्याची संधीही पण होकेल आणि माझ्या आईचा जीव जात असताना मी अशी हतबल होऊन बघत बसू शकते का रे? नाही ना, म्हणून उगीचच इमोशनल होते. आदिराज म्हणतो अरे एवढंच ना म्हणून, आणि मी असं होऊ देईन का तुला, सांग बरं? आणि म्हणतो की सांग बरं प्रिया किती पैसे लागतील? आता प्रिया म्हणते हे सगळं करायला ना किमान एक 4 लाख रुपये तरी लागतीलच रे म्हणून. आता आदिराज बघा लगेचच खिशातला ना चेकबुक काढतो आणि तिला त्या चेकवरती ना 5 लाख रुपयाची अमाऊंट टाकून तो चेक तो प्रियाला देतो. प्रिया डोळे मोठे करूनच बघायला लागते. इकडे सायली म्हणत असते अर्जुनला की अहो आत्ता अश्विन भाऊजी आईना तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन येत आहेत. अर्जुन म्हणतो काय? अगं मम्मा इथे, अगं तिला किती त्रास होईल तुला माहिती आहे ना, मग कशाला तू मम्माला इथे बोलवतेस? सायली म्हणते अहो काय करू मी, ते ऐकतच नव्हत्या, खूप हट्ट करत होत्या की त्यांना तुम्हाला बघायचंच होतं. अहो त्यांना खूप त्रास होत होता म्हणून ना त्या तुम्हाला भेटायला येतात. अर्जुन म्हणतो अगं पण कशाला इतक्यात? ते कल्पनाताई येतात आणि म्हणतात की अर्जुन, म्हणून अर्जुनच्या गालावरून हात फिरून खूप रडायला लागतात कल्पनाताई. आणि अश्विन सुद्धा आलेला असतो. अश्विनलाही खूप वाईट वाटत असतं. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे बाळा तुझा चेहरा किती ओढल्यासारखा वाटतोय रे, गुन्हेगारांना पाठवणारा मुलगा आहेस रे तू, आणि आता तू जेलमध्ये, म्हणून आहेत ना खूप मोठ्या रडायला लागतात या कल्पनाताई. अश्विनला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. अश्विन म्हणतो की मम्मा प्लीज तू शांत हो. अर्जुन म्हणतो मम्मा तू खचून जाऊ नकोस आणि त्रास तर अजिबात करून घेऊ नकोस बरं. सायली म्हणते आई अहो लवकरच आपण यांना बाहेर काढणार आहोतच ना, मग तुमचा विश्वास आहे ना आमच्यावरती? कल्पनाताई म्हणतात आहे ग विश्वास सायली, पण मला सहन होत नाही, त्याला मी तर काय करू ग सांग बरं. म्हणून कल्पनाताई पुन्हा रडायला लागतात. इकडे आदिराजने 5 लाखाचा चेक घे असं म्हणून प्रियाच्या समोर ठेवलेला असतो. आदिराज म्हणतो की याच्यामध्ये तुझ्या आईचं ऑपरेशन, तुझ्या बहिणीची फी आणि तुझ्या भावाचं दिल्लीचं प्रोजेक्ट हे तिन्ही कामं होतील म्हणून. असं म्हणल्यानंतर प्रिया त्या चेककडे बघतच राहते ना आणि लगी डायरेक्ट उठते. काय आदिराज पण उठून उभा राहतो. लगी डायरेक्ट त्याला मिठीच मारते की थँक्यू म्हणून. आणि म्हणते तू ना एखाद्या देवदूतासारखा आलायस रे माझ्या आयुष्यामध्ये. आणि म्हणते हे बघ म्हणजे अरे तू माझ्यासाठी आणखीन किती करशील, माझ्या माणसांसाठी तू आणखीन किती करशील? आदिराज म्हणतो अगं माझ्या माणसांसाठी काय म्हणतेस, तुझं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब नाही का? आता असं म्हणल्यानंतर प्रियाला की हूं करून त्याच्याशी ना हसत बोलत असते. आदिराज म्हणतो तुझ्या डोळ्यामध्ये हे पाणी असलं मला अजिबात आवडत नाही, आणि आता तुझ्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ना ती अशीच राहावी असं मला वाटतं म्हणून. आणि लगेचच प्रिया हसत असते. इतक्यातच आदिराज त्या कॅमेऱ्याकडे बघतो, म्हणजे त्यांनी त्या टेबलवरती एका फ्लॉवर पॉटमध्ये ना कॅमेरा लपवलेला असतो. इकडे कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन तुझ्याबद्दल लोक जे काही बोलतायत ना तर हे सगळं मी नाही पचवू शकत रे बाळा. अरे तू तर कितीतरी निर्दोष लोकांना तू बाहेर म्हणजे सोडलंयस, गुन्हेगारांना तू शिक्षा दिलीस. अरे मग आता तू त्याच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तू उभा आहेस आणि हे सगळं मी कसं बघू सांग ना, मला हे कसं बघवेल? म्हणून त्या पुन्हा खूप रडायला लागतात. आता अश्विन म्हणत असतो की मम्मा अगं सावर तू, अगं अशा कंडिशनमध्ये आपण दादाला आधार द्यायचा की आपण त्याला आणखीन डिमोटिव्ह करायचं सांग बरं. आणि सायली म्हणते आई अहो जग यांच्याकडे ज्या नजरेनं बघतंय ना तर ते बघू देत, आपण मात्र यांच्याकडे अभिमानाने आणि अगदी ताटमानानेच बघायचं, कारण आपल्याला माहिती की हे निर्दोष आहेत म्हणून. आणि सायली म्हणते हो की नाही आई, बरोबर बोलते ना मी? आता कल्पनाताई म्हणतात हो म्हणून. आता इतक्यातच ना कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो की चला वेळ संपली तुमची. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताईंना तर तिथून जायचं नसतं. अश्विन म्हणतो दादा काळजी घे हां म्हणून, आणि आपण परत भेटूच म्हणून. आता अश्विनलाही खूप वाईट वाटत असतं आणि अश्विन म्हणतो आणि आपण आपल्या घरी आता भेटायचं. आता कल्पनाताई सुद्धा अर्जुनच्या गालावरती हात ठेवतात आणि म्हणतात अर्जुन बाळा सांभाळा स्वतःला हां, अगदी सांभाळा हां, म्हणून त्याला पुन्हा अर्जुनला असं बोलत असतात. आता अश्विन कल्पनाताईंना घेऊन तिथून निघून जातो. आता अश्विन तिथून गेल्यानंतर अर्जुनला पण खूप वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो मम्माला प्लीज इथे आणू नकोस हां, तिचा त्रास मला नाही बघवत. सायली म्हणते तुम्हाला इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी अटक झाली हे बघून त्यांना वाईट तर वाटणारच होतं हो, पण
त्याहीपेक्षा त्यांना मोठा त्रास तुम्हाला न भेटण्याचा होत होता, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. पण तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये हे सिद्ध कराल ना की तुम्ही निर्दोष आहात म्हणून, तेव्हाच त्यांचा सगळा त्रास निघून जाईल, असं सायली सांगते. अर्जुनला सुद्धा हे ऐकून बरं वाटतं. इकडे आपण पाहतोय की प्रिया खूप खुश असते, कारण हातामध्ये 5 लाखाचा चेक असतो. इतक्यातच आपण पाहतोय की संतोषचा फोन येतो या प्रियाच्या मोबाईलवरती. आता संतोषला बघितलं की तिच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. आदिराज म्हणतो, काय कोणाचा फोन आहे? तर प्रिया म्हणते, डॉक्टरांचा फोन आहे ना. तर काय आहे ना की त्यांना फोन उचलते आणि त्यांना सांगते ना की आता ऑपरेशन आपण टाळायचं नाही तर करायचे म्हणून. आदिराज म्हणतो, लवकर ये हा फोनवर बोलून. प्रिया म्हणते, आलेच म्हणून. आता बघा प्रिया ना फोनवरती बोलायला कॅफेमध्येच म्हणजे जरासं लांब जाऊन बोलत असते. आता आदिराज मनातल्या मनात म्हणतो, डॉक्टर माय फूट. ही प्रिया कोणाशी बोलते ना हे आपल्याला कळायलाच हवं. आणि इकडे प्रिया म्हणत असते की संतोष, मी तुला सांगितलं होतं ना मी स्वतःहून कॉल करते म्हणून, तू कशाला कॉल केलास? संतोष म्हणतो, मॅडम मी पनवेलमध्ये आलो आहे. प्रिया ओरडते ना, काय अरे तू विडा झालायस का? तू कशाला पनवेलमध्ये आला? काय वाटेल ते झालं ना तर तू पुन्हा पनवेलमध्ये दिसता कामा नाही. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? आता संतोष म्हणतो, अहो मॅडम माझं एक जुनं घर लोणावळ्यामध्ये आहे, मी तिथेच लपून बसलो होतो, पण मला परत तिथून यावं लागलं. प्रिया म्हणते, परत यावं लागलं म्हणजे पण का? तर तो संतोष म्हणतो, हो मॅडम तिथेसुद्धा माझ्या पोलीस रेकॉर्ड आहेच ना, मी तिथेसुद्धा चोरी केलेली होती. आता तिथल्या लोणावळा पोलिसांना कोणीतरी खबर दिली की मी माझ्या जुन्या घरी परत आलो आहे म्हणून मला तिथूनसुद्धा परत यावं लागलं. प्रिया म्हणते, बिनडोकायस का रे तू? हां बिनडोकायस? आता इथे तरी नीट लपून राहा, कळलं का? अरे ते इन्स्पेक्टर पाटकरला अर्जुनचा पुढचा काय प्लॅन आहे ते आपल्याला सांगू तर ते मग बोलू आपण. त्या संतोष म्हणतो, मॅडम ऐका, पाटकर साहेबांनी एक निरोप दिला आहे की त्यांना अर्जुनचं आणि त्याच्या साथीदारांचं बोलणं रेकॉर्ड करता आलं नाही, त्यामुळे त्यांचे पुढचे प्लॅन काय आहेत ना ते आपल्याला कळलंच नाही. प्रिया म्हणते, एकापेक्षा एक डपर माणसं सगळी माझ्याच वाट्याला काय येतात काय माहिती. आता पुढे काय करायचे आपल्याला कसं कळणार म्हणून. आणि इकडे आपण पाहतोय की आदिराज मुद्दामून प्रियाच्या मागे आलेला असतो तिचं बोलणं ऐकायला. आता प्रिया हे बघते ना आणि पुन्हा आणखीन थोडीशी लांब जाते. आणि आता आदिराजसुद्धा नाटक करत असतो फोन कानाला लावून बोलण्याचं. आता प्रिया म्हणते की आता कुठेच तू? तर संतोष म्हणतो, मी आता ना शुक्ला कॉलनीच्या मागे एक वस्ती आहे ना तिथंच राहिलो आहे म्हणून. प्रिया म्हणते, ठीक आहे म्हणून आता फोन ठेवते. आता आदिराज इकडे आणखीन फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो. आता प्रिया काय करते की तिचा फोन आहे ना तिथेच टेबलवरती ठेवते आणि आता ती वॉशरूमला निघून जाते. आता प्रिया वॉशरूमला गेल्यानंतर आदिराज बघा हा लगेचच तिचा फोन घेतो आणि बघायला लागतो म्हणजे की तिच्या फोनमध्ये काय आहे ते. आता आदिराज जेव्हा तिचा फोन घेतो ना तर तेव्हा प्रियाचा फोन आहे ना तर तो लॉक केलेला असतो, त्यामुळे आदिराज पुन्हा तुझा फोन आहे असा रिटर्न ठेवतो. आपण इकडे पाहतो की सायली आता त्या आईस्क्रीम पार्लर जे आहे ना तर तिथे गेलेली असते आणि तिथल्या मॅनेजरशी बोलत असते आणि तिथे घडलेला सगळा जो काही प्रकार आहे तर तो त्याला सांगते आणि म्हणत असते की दादा तुम्हाला आता सांगितलेलं ना मी की हे सगळं असं घडलं तर तुम्ही यांच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष द्याल ना? तर तो म्हणते की हो देईन ना, मी नक्कीच देईन म्हणून, कारण तिथे चैतन्य इन्स्पेक्टर सावंतसुद्धा आलेले असतात. आपण इकडे पाहतोय की प्रिया म्हणत असते की बरं आदिराज मी जाऊ का आता? आदिराज म्हणतो, अगं आता येऊन 10 सेकंद तर झाले. प्रिया म्हणते, अरे 10 सेकंद काय, खूप वेळ गप्पा मारतोय. आदिराज म्हणतो, हे बघ आपण 10 तास जरी गप्पा मारले ना तर मला असंच वाटेल ना की 10 सेकंद गप्पा मारल्यात म्हणून. प्रिया म्हणते, पुरे आता आणि निघते मी म्हणून तिथून पर्स घेऊन निघायला लागते. आता आदिराज तिला थांबवतो ना, प्रिया म्हणून हाक मारतो. आता प्रिया थांबते लगेचच तिथे आणि म्हणतो की आदिराज म्हणतो की प्रिया थोडा वेळ थांबतेस का, मला ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रिया म्हणते, आदिराज मला लवकर घरी पोचायला हवं नाही तर ना खरंच खूप प्रॉब्लेम होईल, जर का काही खरंच महत्त्वाचं असेल तर आपण नंतर बोलूयात ना. आदिराज म्हणतो, मला जे तुला सांगायचं आहे ना ते माझ्या आयुष्यात इतकं इम्पॉर्टंट आहे ना की त्यापेक्षा दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाही आहे आत्ता माझ्या आयुष्यामध्ये, असं म्हणतो. आणि आता चक्क खाली गुडघ्यावर काय बसतो आणि त्याने ना खिशातून काढलेली अंगठी आणतो आणि आता ती प्रियाला दाखवतो. आता प्रिया तर ती अंगठी बघून इतकी खुश होते ना की बस. आणि आपल्याला इकडे सीन दाखवलेला आहे की चैतन्य म्हणत असतो की जे काही घडलं ते जसंच्या तसं तुला कोर्टामध्येच सांगावं लागेल, तुझी जी साक्ष आहे ना तर ती कोर्टामध्ये महत्त्वाची ठरेल असे एका मुलाला बोलत असतो. आणि आता इतक्यातच सावंतांना फोन येतो. आता सावंत म्हणतात की हो मी ताबडतोब येतो पोलीस स्टेशनला म्हणून. चैतन्य म्हणतो, काय हो काय झालं? सावंत म्हणतात, मला लगेचच पोलीस स्टेशनला निघावं लागेल. चैतन्य म्हणतो, हरकत नाही, मी आणि सायली वहिनी मिळून शांता मावशीच्या घराजवळ जाऊन ना पाहतो. इकडे आपल्याला दाखवलेलं आहे आदिराज म्हणत असतो तो अंगठी दाखवून की प्रिया माझं ना तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे ग, दिवस रात्र मी तुझ्याच विचार करत असतो ग. आणि म्हणतो की स्वतःच्या कुटुंबासाठी धडपडणारी प्रिया आणि म्हणतो की कुटुंबाची जबाबदारी घेणारी प्रिया
पुढे म्हणतो की गोड स्वभावाची प्रिया, आणि नुसती गोड स्वभावाची नाही तर खूप सुंदर दिसणारी प्रिया, आणि काय तिचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की अशी प्रिया मला माझ्या आयुष्यात हवी आहे म्हणून. आणि ती अंगठी दाखवून म्हणतो की माझ्याशी लग्न करशील. प्रियाचे तर डोळे मोठेच होतात आणि म्हणते मनातल्या मनात की अरे हा तर मला वाटत होतं ना त्यापेक्षा जास्तच अडकला. डायरेक्टली लग्नाची चर्चा, पण याच्याशी लग्न न करता याच्याकडून पैसे काढण्याची काहीतरी ट्रिक आपल्याला काढावीच लागेल शोधून. आदिराज म्हणतो काय करतो, इतका काय विचार करतेस, तुला माझ्याशी लग्न नाही का करायचं, असं आदिराज म्हणालेला असतो. त्यावेळेस प्रिया म्हणते आदिराज प्लीज, म्हणून त्याला उठून उभा करते आणि म्हणते हे बघ प्लीज, मलाही तुझ्यासोबत आयुष्य काढायला खूप आवडेल रे, पण एक प्रॉब्लेम आहे रे, असं म्हणते. आणि म्हणते की ते शक्य होईल असं वाटत नाही मला. आदिराज म्हणतो का, काही प्रॉब्लेम आहे का, सांग ना. अगं हे बघ, जर का काही प्रॉब्लेम असेल ना तर मी तो दूर करेन ना. आणि पुढे म्हणतो की तुझं जर का माझ्यावरती प्रेम असेल तर मी अख्ख्या दुनियेशी लढेल. प्रिया म्हणते हे बघ, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे, पण असं करत असते. आदिराज म्हणतो अगं पण काय, तर प्रिया म्हणते अरे पण माझं आधीच लग्न झालं आहे. आता आदिराज तर चुकतोच ना. इकडे आपण पाहतोय की एक बाईशी ना सायली आणि चैतन्य दोघंच वेळ बोलत असतात. आता ती बाई म्हणते हां, शांता मावशीच्या नवऱ्याच पत्ता माझ्याकडे आहे की, ती तळ्याच्या मागे जी वस्ती आहे ना तिथेच राहतात ते नवनाथ काका. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो अच्छा नवनाथ नाव आहे का, मी तुम्हाला ना माझा नंबर देतो, प्लीज यावरती त्यांचा ॲड्रेस पाठवाल का. आता ती बाई म्हणते हो, आणि आता चैतन्यला ॲड्रेस पाठवते नवनाथचा म्हणजे शांताच्या नवऱ्याचा. आदिराज म्हणत असतो प्रिया तुझं आधीच लग्न झालं आहे, मग हे मला आधी का नाही सांगितलं. प्रिया म्हणते अरे कुठल्या तोंडाने सांगणार की माझा नवरा दारू पितो मला मारतो. आदिराज आमचं ना अरेंज मॅरेज होतं रे, आणि त्यावेळेस आईबाबांना वाटलं होतं की हा मुलगा चांगला असेल, घरात खाणार एक तोंड कमी होईल म्हणून, आणि तेव्हा माझ्या नवऱ्याने आम्हाला सांगितलं होतं की त्याला खूप चांगली नोकरी आहे म्हणून, आणि पण प्रत्यक्षात मात्र तो काहीच करत नाही रे, आणि आता तर माझ्याच पैशावरती जगतोय. प्रिया पुढे म्हणते माझ्या आईबाबांशी तो चांगलाही वागत नाही आहे रे, आणि म्हणते की कधी एकदा त्याला सोडते ना असं झालं आहे रे मला, पण मी काहीच नाही करू शकत. आदिराज म्हणतो काहीच का नाही करू शकत, अगं डिवोर्स घेऊ शकतेस ना तू. प्रिया म्हणते अरे डिवोर्स घेऊन कुठे जाऊ मी, सांग ना, परत आईबाबांवरती ओझं होऊन बसू का, आणि मी एकटी राहिले तर तुला माहिती आहे ना माझ्या आईबाबांना ना हे सहनच होणार नाही. आदिराज म्हणतो अगं पण मी जिवंत आहे ना, मी जिवंत असेपर्यंत तुला कधीच मी एकटं पडून देणार नाही म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि खरंच तुझा नवरा जर का तुला इतकं छळत असेल ना तर तू लगेचच त्याच्यापासून डिवोर्स घे ना. आणि आदिराज पुढे म्हणतो की आणि माझ्याशी लग्न तू करू शकतेस म्हणून. प्रिया म्हणते खरंच आयुष्यभर साथ देशील तू मला. आदिराज म्हणतो हो नक्कीच मी तुझी आयुष्यभर साथ देईन म्हणून. आता प्रिया लगेच खुश होण्याचं काय नाटक करते. आदिराज मनात म्हणतो ही मुलगी एवढं टोकाचं खोटं कसं काय बोलू शकते, हिला थोडीसुद्धा लाज नाही आहे का. पुन्हा सीन दाखवलेला आहे चैतन्य आणि सायलीचा. चैतन्य म्हणतो हेच घर सांगितलं ना गं त्या बाईने, तर सायली म्हणते हो, म्हणून आता हा चैतन्य आहे तर तो दार वाजवतो, तर दरवाजा कोणी उघडतच नाही. चैतन्य बराच वेळ दरवाजा वाजवतो, आतून काहीही रिस्पॉन्स येत नाही आणि दरवाजाही उघडला जात नाही. शेवटी चैतन्य दार ढकलतो तर ते दार उघडच असतं. आता चैतन्य आणि सायली दोघीजणं सुद्धा ना दरवाजा उघडतात, म्हणजे उघडत असतो म्हणून दार पुढे सरकवतात. आता आत बघून आणि सायली हो असं करून जोरात ओरडते. आता नक्की आतला सीन काय असतो हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पाहतोय की ठरलं तर बघच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की हा इन्स्पेक्टर सावंत आहेत ना, तर ते अर्जुनला सांगतात की हे बघा सर, चैतन्य सर आणि सायली मॅडम जे आहेत ना तर ते दोघेजणी सुद्धा या शांता मावशीच्या नवऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर अर्जुन म्हणतो ग्रेट, म्हणजे आपली उद्याची हिरोईनची तयारी झाली म्हणायची. आणि इकडे आदिराज या प्रियाचा पाठलाग करत असतो. आता ही प्रिया कुठे चालली म्हणून प्रिया कुठेतरी रिक्षात जाते आणि अचानक कुठेतरी गडप होते. आदिराज म्हणतो अरे गेली कुठे, आणि सगळं सायलीला सांगतो. सायली म्हणते प्रिया आता कुठेही जरी गेली असेल ना तरी तिच्यावरती असंच लक्ष ठेवा, ती नक्कीच शांता मावशींच्या खुनाच्या संदर्भातच तिची ही सगळी लपाछपी असेल म्हणून. आणि आदिराज आणि सायलीचे बोलणं दाखवल्यानंतर उद्याच्या भागात हे एवढंच दाखवलेलं आहे. तर आणखीन उद्या काय होतं हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल, आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.